खूपदा पेशंट्स विचारतात की प्रेग्नन्सी टेस्ट नेमकी करायची कधी. जर तुमचे पिरियड्स रेग्युलर असतील, अपेक्षित तारखेपेक्षा 3 ते 4 दिवस उशीर झाला असेल आणि पिरियड्स आले नसतील, तर ती योग्य वेळ आहे प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची. प्रेग्नन्सी टेस्टचं किट इझिली मेडिकल शॉप्समध्ये अवेलेबल असतं. तुम्ही घरच्या घरी ही टेस्ट करू शकता. काही वेळेला प्रेग्नन्सी टेस्टचा जो रिझल्ट असतो तो कन्फ्युजिंग असतो आणि अशा वेळेला तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घेऊ शकता. पण जर तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील तर काही वेळेला त्याच वेळेला ती टेस्ट पॉझिटिव्ह येईल असं नाही. प्रेग्नन्सी टेस्ट ही फुलप्रूफ असतेच असंही नाही आणि एकापेक्षा जास्ती वेळेला तुम्हाला ती टेस्ट करावी लागू शकते. आणि अशा वेळेला अर्थातच स्त्रीरोग तज्ज्ञ हे तुमचे मित्र असू शकतात. प्रेग्नन्सीमध्ये शरीरामध्ये वेगळे वेगळे बदल घडतात. जसे पिरियड्स मिस होतात तसंच शरीरातल्या वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये सुद्धा छोटे छोटे बदल दिसायला लागतात. सर्वप्रथम खूप थकवा जाणवू शकतो, वारंवार झोप यायला लागते, अगदी दिवसाच्या वेळेस सुद्धा अचानक झोप घेण्याची जाणीव होऊ शकते. भुकेमध्ये बदल जाणवतात, कधी अनावर भूक लागणं, कधी भूक सहन न होणं, कधी अजिबात भुकेची जाणीव नसणं, काही वास स्ट्रॉंगली नकोसे वाटणं, एखाद्या आवाजाबद्दल तिडीक निर्माण होणं, असे सेन्सरी स्टिम्युलस स्ट्रॉंग होणं हे पण घडू शकतं. बहुतांशी स्त्रियांना मळमळ, उलटी, भूक न लागणं हे त्रास जाणवतात. काही लोकांमध्ये मूड चेंजेस होतात, म्हणजे मानसिकदृष्ट्या नैराश्य वाटणं, उदासीनता वाटणं, कधी खूप एक्साइटमेंट किंवा चिडचिड होणं असे मानसिक बदल घडू शकतात. काही लोकांना धडधड वाटणं, छातीमध्ये जडपणा वाटणं यासारखे शारीरिक बदल सुद्धा जाणवतात. आणि ही सगळी लक्षणं एकत्र असतील आणि असं जर तुम्हाला बदल जाणवले तर जरूर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी टेस्टिंग करून घ्या. प्रेग्नन्सी म्हटली की थकवा आलाच. या थकव्याची कारणं काय आहेत? प्रेग्नन्सीमध्ये शरीरामध्ये एक नवीन गर्भ तयार होत असतो आणि त्याच्या पोषणासाठी शरीराच्या सर्व सिस्टीम्स या एक्स्ट्रा एफर्ट्स घेत असतात. हे एफर्ट्स घेत असताना हृदयाला रक्तप्रवाह वाढवावा लागतो, त्यामुळे हृदयाचं कार्य हे दुप्पट तिप्पट वेगाने होत असतं. मेंदूवरही त्याचा लोड येतो, पचनक्षमता ही त्याप्रमाणे मंदावते. या सगळ्या गोष्टींमुळे थकवा जाणवतो. प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला माहितीच आहे, स्त्रियांचं वजनही वाढतं. वाढलेल्या वजनाचा भार पेलताना सुद्धा त्यांना जडपणा जाणवायला लागतो. तर ही सगळी कारणं आहेत प्रेग्नन्सीमध्ये थकवा जाणवण्याची. परंतु पुरेसा व्यायाम, पुरेसं पोषण आणि पुरेसं विश्रांती या सगळ्यांचा जर बॅलन्स साधला गेला तर प्रेग्नन्सीसुद्धा आनंददायी असू शकते. प्रेग्नन्सीमध्ये पोटदुखी वेगवेगळ्या कारणांमुळे घडू शकते आणि त्यातली सगळीच कारणं घाबरण्याजोगी किंवा इमर्जन्सीची असतील असं नाही. प्रेग्नन्सी म्हटलं की बाळाची सदैव वाढ होत राहणं पूर्ण 9 महिने होईपर्यंत आलंच. तर ही वाढ होत असताना गर्भाशयाचा आकार वाढत राहतो, गर्भाशयाचं व्हॉल्यूम म्हणजे आकारमानही वाढत राहतं. त्यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंवर, गर्भाशयाच्या लिगामेंट्सवर जो एक तणाव येतो, त्यामुळेही ओटीपोटावर ताण येतो आणि पेशंटला वेदना जाणवू शकते. याला स्ट्रेच पेन, प्रेग्नन्सीची स्ट्रेच पेन असं म्हटलं जातं. प्रेग्नन्सीमध्ये प्रवास करणं हे काही वेळेला धोकादायक असू शकतं, त्यामुळे विशेष काळजी घेऊनच प्रवास केला पाहिजे. पहिल्या 3 महिन्यांमध्ये गर्भ रुजण्याची प्रक्रिया सुरू असते, त्यामुळे या कालावधीमध्ये खरं तर प्रवास टाळणं हे अधिक योग्य. त्यानंतर सुद्धा प्रवास करताना धक्के बसणार नाहीत, घाई गडबड होणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. शक्यतो रस्त्यावरच्या गाडीतून प्रवासापेक्षा लांबचा प्रवास असेल तर रेल्वेतून जाणं हे अधिक चांगलं. विमान प्रवास सुद्धा शेवटचे प्रेग्नन्सीचे 1 ते 2 महिने असताना टाळलेलाच बरा, कारण कधीही जर प्रवासात काही अडचण निर्माण झाली तर बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्सना पेशंटला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून प्रवासात नेहमी सुरक्षितता बाळगा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय प्रवास करू नका. बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये झोपण्याची कम्फर्टेबल पोझिशन सापडणं अवघड होऊन जातं. त्याबद्दल खूप सारे मिसकन्सेप्शन्स पण असतात, तर आज त्यातले काही आपण क्लिअर करूया. पहिले 4 ते 5 महिने होईपर्यंत ज्या पोझिशनमध्ये तुम्हाला नेहमी झोपायची सवय आहे त्या कोणत्याही पोझिशनमध्ये तुम्ही झोप घेऊ शकता. उलथं झोपलं तरी चालेल, कुशीवर झोपलं तरी चालेल, अगदी पालथं झोपलं तरीही हरकत नाही. तुमच्या गर्भाला काहीही धोका होणार नाहीये. त्यानंतरच्या कालावधीमध्ये जसं गर्भाचा आणि गर्भाशयाचा आकार वाढत जाईल तसं नेहमीच्या पोझिशनमध्ये झोपणं कदाचित अवघड वाटू शकेल आणि अशा वेळेला उशांचा सपोर्ट घेणं, कुशीवर झोपणं, कधी गरज वाटली तर खांदा आणि डोक्याचा भाग वर घेऊन प्रॉप्टअप पोझिशनमध्ये म्हणजे थोडंसं आराम खुर्चीमध्ये बसल्यासारखं झोपावं वाटणं,
हे तुम्ही ट्राय करू शकता. खरं तर प्रेग्नन्सी पिलोजसारख्या आता नवीन नवीन गोष्टीसुद्धा उपलब्ध आहेत, त्यांचीही तुम्ही मदत घेऊ शकता आणि छान निवांत झोप मिळू शकते.